जालन्यातील राष्ट्रवादी कार्यालयात सुनील तटकरे यांच्या सुरक्षा रक्षकाकडून भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीची अवहेलना। जालना दौऱ्यावर असताना कार्यकर्त्यांनी तटकरेंना बुद्धांची मूर्ती दिली होती भेट। तटकरेंच्या सुरक्षा रक्षकाने भगवान बुद्धांची मूर्ती गाडीच्या डिक्कीत कोंबली। आज दिनांक 18 शुक्रवारी रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात सुनील तटकरे यांच्या सुरक्षा रक्षकाकडून भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीची अवहेलना केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे आज जालना जिल्हा दौऱ्यावर होते। यावेळी त्यांनी शहरातील राष्ट्रवादी कार्यालयात संवाद बैठकही घेतली। या दरम्यान एका कार्यकर्त्याने सुनील तटकरे यांना भगवान बुद्धांची मूर्ती भेट देत स्वागत केलं। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना भेट स्वरूपात देण्यात आलेल्या महापुरुषाच्या मूर्तीला त्यांच्या सुरक्षा रक्षकाने व्यवस्थित न हाताळता अवमान केला। एवढंच नव्हे तर सदरील मूर्ती एका कपड्यात गुंडाळून चक्क गाडीच्या मागील डिक्कीत सीट खाली ठेवतानाचे चित्रीकरण पत्रकारांनी केलं। ही बाब काही पत्रकारांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या लक्षात आणून दिली असता त्यांनी याची आपल्याला कल्पना नसून माहिती घेऊ संबंधित सुरक्षा रक्षकावर कारवाई करतो असं सांगितलं। तटकरेंच्या सुरक्षा रक्षकाने गौतम बुद्धांच्या मूर्तीची विटंबना केली असून समस्त बौद्ध बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत। त्यामुळे त्या सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी बौद्ध बांधवांनी केली आहे। त्याचबरोबर या प्रकरणी सुनील तटकरे यांचाही निषेध केला गेला आहे। जय भीम, नमो बुद्धाय। मी दिनकर घेवंदे। सुनीलजी तटकरे जे राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि यांचा जालना जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी भवनला एक संवाद दौऱ्यावर ते आले असताना आमच्या बौद्ध समाजातील एका त्यांच्या सामाजिक न्याय विभागाच्या एका कार्यकर्त्यांनी त्यांना तथागत गौतम बुद्ध मूर्तीची भेट म्हणून प्रदान केली असता त्या ठिकाणी अक्षरशः त्या मूर्तीची त्यांनी अवहेलना केली। आता तटकरे साहेबांचे ते बॉडीगार्ड असतील, कोणी असतील, ड्रायव्हर असतील, परंतु ती अवहेलना म्हणजे योग्य नव्हे। इतर धर्माच्याही दररोज काही ना काही आपल्या कानावर पडत आहे। त्या आमदारांना झालंय काय किंवा ह्या वरच्या नेत्यांना झालंय काय की कधी धर्माच्या बाबतीत बोलतील, कधी वेगळ्या वागड्या विषयात भरतील। म्हणजे महाराष्ट्रात चालू काय आहे? बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराजांनी जो सलोखा जपलेला आहे पहिल्यापासून, या देशामध्ये कुणाला कधीही काहीही तुम्ही बोलू शकत नाही। ना भाषावाद, ना प्रांतवाद, खाण्याचा काय, ना राहणीमान, या बाबतीत तुम्हाला काही बोलता येणार नाही असं संविधानानं तुम्हाला बाईंड करून घेतलेलं आहे। तरी सुद्धा आज एका या बड्या कार्यकर्त्याची जी बॉडीगार्ड आहे त्याने, मी आता एक व्हिडिओ बघितला की त्या व्हिडिओमध्ये त्यांनी ती बुद्धाची मूर्ती अशी गुंडाळली आणि अशी जबरदस्ती कुठेतरी टाकून दिली मागच्या डिक्कीमध्ये। तर असा होता कामा नये। त्या ठिकाणी सुनील तटकरे साहेब आले होते आणि त्या सुनील तटकरेला आमच्या बौद्ध समाजाच्या एका माणसाने तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती त्या ठिकाणी त्यांना भेट म्हणून दिली होती आणि त्या मूर्तीची त्या ठिकाणी त्यांच्या अंगरक्षकाने त्या ठिकाणी ते मूर्तीची त्या ठिकाणी विटंबना केली अशी आमच्या लक्षात आलेलं आहे। आम्ही ते व्हिडिओ जेव्हा बघितला अक्षरशः आम्हाला ते दुःख झालेलं आहे की या महाराष्ट्र राज्यामध्ये हे शासनाचे प्रशासनाचे लोक काय करत आहे। एका बाजूला एका शासनामधला एक पडळकर नावाचा माणूस ख्रिश्चन धर्मगुरूला मारण्याच्या धमका देत आहे आणि त्याच पद्धतीनं कोणी लोक हेच अजितदादाला सांगतात की आम्ही बौद्धाला, शिखाला, मुस्लिमाला, ख्रिश्चनाला सोबत घेऊन काम करत आहे आणि अशा पद्धतीने आमच्या तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची त्या ठिकाणी विटंबना झालेली आहे। या भेट दिलेली मूर्ती त्याची मुंडक्याला धरून ती मूर्ती उलट धरून त्यांनी गाडीत त्या ठिकाणी कोंबलेली आहे। त्या ठिकाणावर छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा पुतळ्याची म्हणजे मूर्तीची त्या ठिकाणी त्यांनी एक जणांनी भेट दिली होती। ती मूर्ती त्या ठिकाणावर आहे, बुद्धाची मूर्ती त्या ठिकाणावर आहे। दोघे मूर्ती त्या ठिकाणावर आहे। एक मूर्ती कपड्यात गुंडाळून एका बाजूला कोंबल्या जाते, तिला मुंडक्यावर असं उलट धरून त्या ठिकाणी आणल्या जाते आणि गाडीमध्ये डांबल्या जाते। म्हणजे ते अंगरक्षक हे तटकरेचे होते आणि त्या तटकरेचे अंगरक्षक म्हणजे तटकरेच्या मनात काय आहे ते त्याच्या अंगरक्षकाच्या मनातून आम्हाला दिसून आले। त्या ठिकाणी आम्ही या जालना जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि सुनील तटकरेचा सुद्धा या जालना जिल्ह्यामध्ये आम्ही जाहीर निषेध करतो। आणि सुनील तटकरे हा मराठवाड्यामध्ये याच्यानंतर दौऱ्याला आले, वंचित बहुजन आघाडीच्या त्याला सामोरे जावं लागेल। विजय लाने, युवा जिल्हा अध्यक्ष, जालना।